नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्या उठते आणि पाहते तर खूप उशीर झालेला असतो। काव्या मोबाईलमध्ये पाहते तर खूप वेळ झालेला असतो। काव्यामध्ये बापरे, एवढा वेळ झाला आणि एवढा वेळ मी झोपली आहे? नाही, काव्या गो उठ, जागी हो, आज पुन्हा एकदा नोट्स काढायचे आहेत। कालची मेहनत पूर्ण वाया गेली, पण काय करणार, आज पूर्ण दिवसभर बसून ते नोट्स पूर्ण करावेच लागतील। एका अर्थाने बरं आहे, माझं पुन्हा एकदा रिव्हिजन होणार पण वेळ मात्र वाया जाणार, असं म्हणत काव्या विचार करत असते। त्याचवेळी तिचा लक्ष टेबलकडे जातो। आता टेबलवर ठेवलेले पेपर पाहून काव्या धावतच त्या पेपरकडे जाते आणि पाहते तर नोट्स पूर्ण असतात। काव्या पाहते तर सगळ्या नोट्स जशाच जशा असतात। काव्या म्हणते, हे तर देशमुखांचं अक्षर आहे, म्हणजे माझे नोट्स देशमुखांनी पूर्ण केले आहेत, असं म्हणत काव्या लगेच पार्थला फोन करायला घेते। आता पार्थ ऑफिसलाही पोचलेला असतो। काव्या म्हणते, देशमुख तुम्ही हे काय केलं? पार्थ मात्र घाबरून जातो। पार्थ विचारतो, काय झालंय, माझ्याकडून काही चूक झाली आहे का? काव्या म्हणते, नाही देशमुख, अहो तुम्ही माझ्या सगळ्या नोट्स लिहून काढलात। अहो हे तुमचंच अक्षर आहे ना? मी काल एवढ्या नोट्स लिहिल्या होत्या, तेवढ्या नोट्स पुन्हा लिहिलेल्या आहेत, म्हणजे हे सगळं तुम्ही केलं? देशमुख, अहो रात्रभर तुम्ही जागरण करून हे नोट्स पूर्ण केलात का? पार्थ म्हणतो, माय डिअर काव्या, तुम्ही रडणं म्हणजे जगातील माझ्यासाठी सगळ्यात शेवटची गोष्ट आहे, कारण मी तुम्हाला रडलेलं कधीच पाहू शकत नाही। काल तुम्हाला उलटी झाली त्यावेळी मला खूप वाईट वाटलं, पण त्यापेक्षासुद्धा या गोष्टीचं वाईट वाटलं की त्या क्षणी तुम्ही केलेली मेहनत एका क्षणात वाया गेली। तुम्ही दिवसभर बसून नोट्स पूर्ण केलेत, परंतु माझ्या एका चुकीमुळे ते पूर्ण खराब झालेत आणि म्हणूनच रात्रभर बसून मी ते नोट्स पूर्ण केलेत। काव्या म्हणते, देशमुख? तर पार्थ म्हणतो, हो काव्या, काही झालं तरी मी तुमच्यासोबत आहे। कुठल्याही प्रसंगात आपण दोघांनी मिळून फाईट करायची आहेत। काल तुमची झालेली ती अवस्था ते पाहून मला खरंच खूप वाईट वाटलं, पण एक खरंच सांगू का, जेव्हा तुम्ही रडता ना त्यावेळी खूप साध्या भोळ्या, खूप छान दिसता आणि क्यूट दिसता, पण त्यावेळी सांगायची ही गोष्ट नव्हती, नाहीतर अजून भडका वाढला असता। तर काव्य म्हणते, देशमुख खरंच तुम्ही म्हणजे माझ्यासाठी ग्रीन फ्लॅग आहात। आत्ताच बघा ना, तुम्ही रात्री जागरण केले आणि एवढे सगळे नोट्स लिहून काढलात, कसे आहात हो तुम्ही? आय लव्ह यू देशमुख, असं म्हणत काव्या आता पार्थवर असणारं प्रेम पुन्हा एकदा व्यक्त करते। आता पार्थ काव्याला म्हणतो, चला उद्या तुम्ही IAS झालात की मी जगाला सांगायला मोकळा की मी एवढा अभ्यास तिचा करून दिला होता। पान नंबर 18 ते पान नंबर 67 पर्यंतच्या नोट्स मी काढल्या होत्यात, असं म्हणत पार्थ हसू लागतो। काव्यालाही हसायला येतं। आता पार्थ म्हणतो, सॉरी मी जोक केला, पण काव्या तुम्ही जे काही करता त्याला कायम माझा सपोर्ट असेल, एवढं मात्र लक्षात ठेवा। बरं चला, मी आत्ताच ऑफिसला पोचलो आहे, नंतर करेन कॉल, असं म्हणत पार्थ फोन ठेवतो। काव्या खूप इमोशनल झालेली असते। आता काव्या ते नोट्स हातात घेते आणि म्हणू लागते, खरंच इतके अमेझिंग का आहात तुम्ही देशमुख? काव्याला पार्थचा अभिमान वाटत असतो। तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता पार्थ ऑफिसमध्ये पाऊल टाकताच येणारे प्रत्येकजण पार्थला अभिनंदन म्हणत असतात। आता एक स्टाफ पार्थला कॉंग्रॅच्युलेशन सर म्हणत पुढे निघून जातात। तर त्यानंतर ऑफिसमध्ये काम करणारे दादासुद्धा आता पार्थला म्हणतात, अभिनंदन सर। तर ज्यावेळी पार्थ ऑफिसमध्ये येतो त्यावेळी संपूर्ण स्टाफ उभा राहतो, टाळ्या वाजवत पार्थचं अभिनंदन करतो। पार्थ म्हणतो, बस झाल्या टाळ्या, पण कशासाठी अभिनंदन ते तरी कळेल का मला? तर स्टाफमधील एक मॅडम म्हणतात, सर अहो खरंच खूप अभिनंदन, आणि त्यासाठी आता मला पेढेच हवे आहेत। पेढे काय, खरं तर पार्टीच हवी। पार्थ म्हणतो, हो मी पार्टी देईन, पण कशाबद्दल ते कळेल का? तर त्या मॅडम म्हणतात, अहो तुम्ही आता बाबा होणार आहात। आता हे ऐकल्यानंतर पार्थला धक्काच बसतो। पार्थ म्हणतो, हो पण ही बातमी तुम्हाला कोणी दिली? तर आता त्या मॅडम म्हणतात की रम्या मॅडमने। तर पार्थ म्हणतो, अच्छा बसा, तुम्ही तुमचं काम चालू करा, असं म्हणत आता पार्थ काम करणारे दादा ज्यावेळी त्यांना कॉफी घेऊन येतात त्यावेळी पार्थ म्हणतो, कॉफी राहू देत, अगोदर त्या रम्याला आतमध्ये पाठवा। पार्थ खूप चिडलेला असतो। तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता नंदिनी आणि जीवा बाहेर आलेले असतात। आता जीवा ज्यावेळी हेल्मेट काढतो त्यावेळी त्याचे केस विस्कळीत झालेले असतात। नंदिनी जीवाचे केस आता व्यवस्थित करते आणि म्हणू लागते, खरं सांगू का, तुम्ही आज क्यूट आणि हँडसम दिसताय आणि खरंच स्मार्ट दिसताय। हां, हसण्यात थोडी लबाडी आहे, परंतु तुमच्या कमावलेल्या आवाजात ज्यावेळी तुम्ही माझ्या कानात येऊन बोलता तेव्हा तर अजून भारी वाटतं। तर आता जीवा नंदिनीला विचारतो, का एवढा मस्का कशासाठी? नंदिनी म्हणते, काही नाही, असाच विचार करत होती।
या अशा देखण्या बाबांचं बाळ सुद्धा तितकंच सुंदर असेल ना. आता मात्र जीवा नंदिनीकडे पाहू लागतो. नंदिनी म्हणते, काय झालंय, असे का पाहताय माझ्याकडे? तर नंदिनी अगदी विश्वासाने आणि ठामपणे जीवाला म्हणते, मी आई होणार आहे, मला खात्री आहे. तर जीवा म्हणतो, मी तुला संध्याकाळी घ्यायला येईल. नंदिनी म्हणते, अजिबात नाही, मी माझी येईन आणि ऊन वगैरे काही नसतं. आणि हो, तुम्हीच म्हणता ना, मग तेवढं माझं चालणंही होईल. तर जीवा म्हणतो, पण त्यावेळी वजन कमी व्हावं यासाठी मी बोलत होतो, आता त्याची काही गरजच नाहीये. नंदिनी म्हणते, का? म्हणजे मी फक्त बाळ होणार किंवा आई होणार यासाठी बारीक व्हायचं होतं का? असं काहीही नाहीये. स्वतःचा फिटनेस नको का राखायला? स्वतःचा फिटनेस ठेवण्यासाठी मला आता बारीक व्हायचंच आहे. तर जीवा म्हणतो, सॉरी, तुझं अगदी परफेक्ट आहे, करेक्ट आहे. बरं, मी इथेच माझ्या क्लायंटजवळ असणार आहे, याच एरियात असणार, म्हणून मी तुला म्हटलं की ज्यावेळी तू ऑफिसमधून निघशील ना त्यावेळी मला फोन कर, कळवशील का मला? नंदिनी म्हणते, बरं, मी करते फोन. आता नंदिनी तिथून निघत असते त्याचवेळी जीवाचं लक्ष नंदिनीच्या पायांकडे जातो. जीवा विचारतो, हे काय, चपला कुठे आहेत? नंदिनी म्हणते, मी उपवास धरलाय, म्हणजे या एरियात जेवढी देवळं आहेत त्या देवळात मी जाणार आहे आणि अभिषेक करणार आहे, असं माझा नवस आहे आणि तो नवस पूर्ण करण्यासाठीच आज मी आले आहे, त्यामुळे मी आज चप्पल नाही घातलं. जीवा म्हणतो, काय, तू वेडी वगैरे आहेस का? तर त्यावेळी नंदिनी जीवाला म्हणते, मिस्टर जीवा, शहाणपणावर जग चालत असेल पण प्रेमात थोडा वेडेपणा लागतोच. तर जीवा म्हणतो, पण का? नंदिनी म्हणते, हे सगळं काही मी माझ्या बाळाच्या प्रेमापोटी करते, पण तुम्ही काळजी करू नका, मी स्वतःची काळजी घेईन, मला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, नका एवढा विचार करू. नंदिनी जीवाला म्हणते, निघू का मी? असं म्हणत नंदिनी आता तिथून निघून जाते. आता नंदिनीला असं अनवाणी पायाने जाताना पाहून जीवा म्हणतो, काय अमेझिंग आहे नाही, म्हणजे काय करू मी हिचं? जीवाला नंदिनीच्या बाबतीत खूप वाईट वाटत असतं. बाळ होण्याची आज तरुण असणारी नंदिनी बाळासाठी जी काही धडपड करत असते ते पाहून जीवालाही खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, पार्थ मात्र खूप चिडलेला असतो. रम्या येत म्हणते, पार्थ, काय झालंय? तर पार्थ रम्याला प्रश्न करत म्हणतो, रम्या, तू हे सगळं काही ठरवून करतेस का? रम्या म्हणते, काय, मी काय ठरवून केलंय? पार्थ म्हणतो, हे बघ. रम्या म्हणते, पार्थ, तरी मी काहीच केलं नाहीये, मी तुझ्या बायकोच्या आसपास सुद्धा गेले नाहीये, तरी सुद्धा तू माझ्यावर आरोप का करतोयस? पार्थ म्हणतो, रम्या, हे बघ, बायकोच्या आसपासही न फिरता कांड कसे करायचे ना हे तुला चांगलंच कळतं आणि त्यामध्ये तू तेवढी तरबेजही आहेस. आणि रम्या, मी ना तुला चांगलंच ओळखतो. तर आता रम्या आता पार्थला म्हणते, कांड, मी नक्की काय केलंय ते तरी सांगशील का? माझी काही चूक झाली आहे का? पार्थ म्हणतो, हो, सांगतो, तुझी नक्की काय चूक झाली आहे. रम्या, मी ऑफिसमध्ये पाऊल टाकताच सर्वांनीच माझं अभिनंदन केलं आणि माझ्याकडे पार्टी मागितली. त्यावेळी मी त्यांना विचारलं, कशासाठी अभिनंदन? तर ते मला म्हणालेत की सर, आता तुम्ही बाबा होणार आहात. आणि हे त्यांना कोणी सांगितलं? रम्या, तू सांगितलेस. रम्या, तुला माहीत आहे की 3 महिने कोणालाही सांगायचं नसतं, तरी सुद्धा तू हे का सांगितलंस? रम्या म्हणते, पार्थ, ऐकून तरी घे. पार्थ म्हणतो, रम्या, ही माझी पर्सनल गोष्ट आहे आणि माझ्या पर्सनल गोष्टी कोणाला सांगायचा अधिकार तुला नाही. रम्या म्हणते, पार्थ, तरी ऐक ना, नक्की काय झालं होतं? अरे, मी काव्याशी मगाशी फोनवर बोलत होते आणि त्याचवेळी मी एक मेलही टाईप करत होते. महत्त्वाचा मेल मला सेंड करायचाच होता आणि त्याचवेळी काव्यासोबत गप्पा चालू होत्या. काव्याला मी एवढंच म्हणत होते की काव्या, तुझी काळजी घे. आणि त्यावेळी आमच्या गप्पा चालू होत्या आणि फोन स्पीकरवर होता आणि आमचं बोलणं आरतीने ऐकलं आणि त्यावेळी मी तिला सांगितलं, म्हणजे तिने मला विचारलं. आता तिने सगळं काही ऐकलंच आहे म्हटल्यावर मी तिला सांगितलं आणि मग तिने सगळ्यांना सांगितलं. पार्थ, हे सगळं काही मी मुद्दामून नाही केलं आहे, मी कुठलीही गोष्ट ठरवून केली नाही. परंतु पार्थला रम्याचा स्वभाव चांगलाच माहीत असतो, त्यामुळे पार्थ काही रम्याच्या या थापांवर, तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही. रम्या पार्थला म्हणते, पार्थ, अरे असा आनंद पर्सनल वगैरे असा नसतो, तो उलट शेअर केल्याने वाढतो. तर आता पार्थ खूप चिडलेला असतो. रम्या मात्र शांतच होते, परंतु रम्याने हे सगळं काही मुद्दामून केलेलं असतं हे पार्थला चांगलंच माहीत असतं. आता पार्थ रम्याला चांगलंच सुनावणार, परंतु त्याचवेळी पार्थला नंदिनीचं बोलणं आठवतं. हे बघा, तुम्ही जर रम्यावर असे सरळ आरोप केलेत तर घरचे पुरावे मागतील. आपल्या हातात जोपर्यंत पुरावे नाहीत तोपर्यंत आपण काहीच बोलायचं नाही. त्यामुळे रम्यावर तुम्ही फार चिडूही नका, तिच्या बोलण्याचा रागही व्यक्त करू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला जे काही करायचंय ते शांतपणे आणि प्लॅन करूनच करावं लागेल. आता रम्या तर पार्थ चिडण्याची वाट पाहत असते, परंतु पार्थ हसतच म्हणतो, अच्छा, असं झालं तर मग रम्या, हे सगळं काही आधी सांगायचं होतं ना, मी उगाच चिडलो तुझ्यावर. काही हरकत नाही रम्या, आता तू सांगितलं आहेस तर मग सेलिब्रेट करूयाच. आता रम्याला धक्काच बसतो. रम्या म्हणते, सेलिब्रेशन? पार्थ म्हणतो की हो, लंच नंतर सेलिब्रेशन होऊन जाऊ देत.
जाऊन सर्वांना सांग आणि सॉरी बरं का, मी तुझ्यावर आवाज चढवला होता. तर आता रम्या पार्थकडे पाहतच बसते, कारण पार्थचं वागणं रम्याला काहीच कळत नसतं. पार्थ चिडावा, त्याने आपल्यावर आवाज चढवावा यासाठी हा रम्याचा प्लॅन असतो, परंतु नंदिनीच्या प्लॅनने आता रम्याचा प्लॅन उधळून लावलेला असतो. आता रम्या तिथून जाताच पार्थ म्हणू लागतो, आनंद हा पर्सनल नसावा का, मग आता बघ मी काय करतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता नंदिनी सगळ्या देवळातून आलेली असते. आता एकच देऊळ राहिलेलं असतं. आता नंदिनी जीवाला फोन करते आणि म्हणते, हॅलो हा जीवा, सगळ्या देवळात जाऊन आले आहे, आता एकच देऊळ राहिलं आहे, तिथे फक्त जायचं आहे. जीवा म्हणतो, नंदिनी अगं तू अनवाणी पायाने चालतेस, तू सकाळपासून काही खाल्लंयस का, मला वाटलंच होतं तू काहीही खाणार नाहीयेस. नंदिनी अगं काय चाललंय तुझं हे, प्लीज नंदिनी असं नको वागूस. नंदिनी अगं तूच म्हणतेस ना अजून आपल्याला उशीर झाला नाहीये, मग तू अशी का वागतेस सांग बरं, तू असे इनलॉजिकल उपाय का करतेस नंदिनी. तर नंदिनी म्हणते, अहो प्लीज तुम्ही असं काही बोलू नका ना, अहो असे हे उपाय सगळ्याच बायका करतात, माझी आई सुद्धा करायची. हे सगळं काही अंधश्रद्धा म्हणून नाही, तर देवावर असणारी श्रद्धा त्यासाठीच, आणि श्रद्धेपुढे लॉजिक वगैरे काही चालत नाही. आता तुम्ही जास्त विचार करू नका, तुम्ही या ना इकडे, एक शेवटचं देऊळ आहे आणि ते खूप स्पेशल आहे. त्या देवळात मला तुमच्या सोबतच जायचं आहे, आपण दोघांनी एकत्र जायचं आहे मला तिथे, तुम्ही या, मी इथे थांबते. असं म्हणत आता नंदिनी जीवाला समजावण्याचा प्रयत्न करते. नंदिनी जीवाला म्हणते, हे बघा काहीतरी आपल्याला मिळवायचं असेल तर त्यासाठी थोडा वेळ थांबावं तर लागणारच ना. तर जीवा म्हणतो, ठीक आहे मी येतो, पण एक खरंच सांगू का, कुठेतरी आतल्या आत 100% माझी खात्री पटली आहे की आपण आई बाबा होणार नाही. आता हे ऐकून नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनी म्हणते, जीवा, तर जीवा फोन ठेवतो. नंदिनीला खूप वाईट वाटतं आणि नंदिनी आता शांतच होते. तर त्याचवेळी नंदिनीच्या समोरून एक मुलगी तिच्या आईचा हात धरून जात असते आणि ती मुलगी नंदिनीकडे पाहून हसू लागते आणि तिच्या त्या चेहऱ्यावरचं हसू पाहून नंदिनीला जीवाचं ते बोलणं आठवतं. जीवाचे ते कष्ट, जीवाची ती असणारी अपेक्षा आठवू लागते. जीवाने सतत वहीच्या पानावर लिहिलेलं असतं की आपण आई बाबा होणार, आम्ही आई बाबा होणार, असं त्याने सतत गिरवलेलं असतं. नंदिनी विचार करत म्हणते, तिसरा रिपोर्ट सुद्धा हेच सांगतोय की माझं आई होणं खरंच खूप कठीण आहे आणि म्हणूनच तर जीवांची 100% खात्री झाली आहे की मी आई होणार नाही. आता नंदिनी विचार करत म्हणते, खरंच मी 100% आई होऊ शकत नाही. आता मात्र नंदिनीला या गोष्टीचा विचार करूनही खूप त्रास होत असतो. तर त्याचवेळी एक मुलगी नंदिनीची ओढणी पकडते. नंदिनी मागे वळून पाहते तर तिच्या समोर एक निरागस गोंडस मुलगी उभी असते, जी गजरे विकण्यासाठी रस्त्यावर उभी असते. आता ती मुलगी नंदिनीला विचारते, गजरा घेतेस का ग. तर नंदिनी तिला प्रश्न करत म्हणते, तू एकटीच गजरे विकतेस का, तुझ्यासोबत अजून कोणी नाहीये का. तर ती म्हणते, हाय की माझी मावशी आहे, मागच्या सिग्नलवर जी पुस्तकं विकते ना ती माझी मावशी बोबोली. तर नंदिनी म्हणते, अच्छा म्हणजे मानलेली मावशी आहे का. अगं तसं नाही, पण तुझे आई बाबा तुझ्यासोबत कोणीच नाही आहेत का. तर ती मुलगी नंदिनीला म्हणते, आई वडिलांनीच मला इथे पाठवलंय मावशीकडे, नाशिकवरून मी इथे राहायला आली आहे. तर नंदिनी तिला प्रश्न करत म्हणते, अगं तू नाशिकवरून इथे आली आहेस ते गजरे विकायला आली आहेस का, तू शाळेत वगैरे जातेस की नाही. तर ती मुलगी म्हणते, जायची मी पण. तर नंदिनी म्हणते, पण इथे आल्यापासून शाळा सुटली असंच ना. तर ती मुलगी खोटं बोलत म्हणते, नाही नाही मी जाते शाळेत. तर नंदिनी म्हणते, अच्छा मग मला सांग युनिफॉर्म कोणत्या कलरचा आहे तुझा. तर आता त्या मुलीला काय बोलावं काहीच कळत नाही. ती म्हणते, काय. तर ती म्हणते, काय युनिफॉर्म. तर नंदिनी म्हणते, गणवेश कसा आहे तुझा सांग बरं मला. तर आता तिला काय बोलावं काहीच कळत नाही, ती शांत होते. आता तिच्या शांततेतच नंदिनीला तिचं उत्तर मिळालेलं असतं. नंदिनी म्हणते, शाळेत जात नाहीस ना, मावशीसोबत गजरे विकतेस बरोबर ना, बालमजुरी कायद्याने गुन्हा आहे बाळा, माहीत आहे की नाही तुला. तर ती मुलगी म्हणते, पण मावशी ती तर म्हणते की घरी बसणं हाच मोठा गुन्हा आहे. आता मात्र नंदिनीला खूप वाईट वाटतं. तर आता ती मुलगी नंदिनीला म्हणते, बरं ते सगळं जाऊ द्या, पण तुम्ही गजरे घ्या की, किती छान गजरे आहेत बघा ना, खूप छान सुंदर फुलं आहेत, किती छान वेण्या आहेत बघ ना, मोगरा, चमेली, तगर, जाई आणि माझ्या नावाचा सुद्धा गजरा आहे, म्हणजेच जुई. असं म्हणत आता ती नंदिनीला खुश करते. नंदिनी म्हणते, अच्छा म्हणजे जुई नाव आहे तर तुझं. तर ती म्हणते की हो माझं नाव जुई आहे. नंदिनी म्हणते, खरंच छान नाव आहे, पण खरंच सांगू का, माझा नवरा असताना तर त्यांनी 5 गजरे घेतले असते. तर ती मुलगी नंदिनीला म्हणते, 5 का, त्यांच्या 5 बायका आहेत का. नंदिनी म्हणते, अगं काही काय बोलतेस, मी त्यांची एकच बायको आहे, परंतु त्यांनी 5 गजरे घेतले असते, 100ला 5. ते नेहमी माझ्यासाठी 100ला 5 गजरेच घेऊन येतात. आता ती मुलगी नंदिनीला म्हणते, अगं मग तू पण घे ना,
दरवेळी ते तुझ्यासाठी घेतात, आज तू त्यांच्यासाठी घे, ते सुद्धा खुश होतील ना, घेशील ना ग ताई, असं म्हणत ती खूप गयावया करत असते. आणि तिचा तो गोंडसपणा, तिचा तो निरागसपणा पाहून नंदिनी म्हणते की हो, हे घे पैसे, असं म्हणत नंदिनी आता 5 गजरे घेते. नंदिनीला त्या मुलीचा स्वभाव, तिचं ते वागणं, तिचा तो निरागसपणा खूप भावलेला असतो. आता ती मुलगी नंदिनीला म्हणते, आणि हा साबण घेते का साबण? नंदिनी म्हणते, अगं तू गजऱ्यांसोबत साबणही विकतेस का? तर ती मुलगी म्हणते, हा साबण आहे ना, तो बेस्टच आहे, सगळे डाग धुवून काढणार. नंदिनी म्हणते, अगं हे काय कॉम्बिनेशन आहे, म्हणजे गजरे आणि त्याच्यासोबत हा साबण, अगं हे दोन्ही तू एकत्र का विकतेस? तर ती मुलगी नंदिनीला म्हणते, कारण या दोघीमध्येही सुगंध आहे ना, म्हणजे प्रेम करणारी जोडपी ही गजरा घेतात आणि संसार करणारी जोडपी ही साबण घेतात. आणि कसं आहे, आपल्याकडे सगळं असायला पाहिजे. घे की ग ताई, अगं सगळे डाग जातील. तर नंदिनी विचारते, 100% खात्री आहे सगळे डाग जातील ना? तर आता ती मुलगी निरागसपणे नंदिनीला म्हणते, 100% खात्री कशाचीच देता येत नाही, आपण फक्त प्रयत्न करत राहायचे, एक ना एक दिवस आपल्याला जे हवं ते मिळणारच. आता मात्र नंदिनीच्या मनात एक आशेचं किरण निर्माण होतं. तर ती मुलगी, आपण फक्त करत राहायचं असं म्हणत आपल्या भाषेत एक वाक्य बोलते. नंदिनी विचारते, म्हणजे? तर ती मुलगी म्हणते, म्हणजे एक दिवस सगळ्यांचे डोळे नक्कीच उघडणार, सगळ्यांना जाग नक्कीच येणार. तर आता नंदिनी हिच्या ह्या बोलण्यामुळे तिला एक नवीन प्रेरणा मिळालेली असते. आता तिचे ते बोबडे बोल ऐकून नंदिनी खूप खुश होते. निरागस त्या मुलीच्या गालावरून हात फिरवते, तिचं कौतुक करते. तर ती मुलगी आता नंदिनीला म्हणते, अगं ताई, मी तुझ्याशी बोलत काय बसली आहे, थांब, मला गजरे विकायचे आहेत, असं म्हणत आता ती पुढच्या ताईंना आवाज देत म्हणते, अहो ताई, गजरे घेता का, असं म्हणत ती तिथून निघून जाते. आता ती तिथून निघून जाताच नंदिनी तिच्या बोलण्याचा विचार करते आणि म्हणू लागते, ही बोलली त्याप्रमाणे कुठल्याच गोष्टीची 100% खात्री देता येत नाही, याचाच अर्थ मी आई होणार नाही हे सुद्धा 100% नाही सांगता येत, मला तर जीवांशी हे बोललंच पाहिजे, असं म्हणत नंदिनी खुश होते. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, आता काव्या फोनवर तिच्या मैत्रिणीशी बोलत असते आणि म्हणते, हो रितू, अगं तू दिलेल्या नोट्समुळे माझा अभ्यास खरंच खूप छान झाला, आणि हो, तुझ्या नोट्समुळे माझी आजची एक्झामही खूप छान गेली, आता बघू रिझल्ट काय येतो, असं म्हणत काव्या आता रितूशी फोनवर बोलत असते. आणि त्याचवेळी खिडकीतून जोराचा वारा येतो आणि काव्याने टेबलवर ठेवलेले सगळे नोट्स उडत बाहेर जातात. काव्या म्हणते, रितू थांब, मी तुला नंतर फोन करते, असं म्हणत काव्या फोन ठेवते आणि ते सगळे नोट्स उचलत असते, सगळे पेपर उचलत असते. आणि त्यातच पार्थने काव्याचं जे चित्र रेखाटलेलं असतं त्या स्केचचा पेपर सुद्धा खाली पडलेला असतो. आता काव्या नोट्सचे पेपर उचलत असते आणि त्याच वेळी तिथे विजय आलेला असतो. आता विजय खाली पडलेलं ते स्केचचं पेज उचलतो आणि म्हणू लागतो, वाव, खरंच इंटरेस्टिंग, असं म्हणत तो काव्याला म्हणतो, हाय, कशा आहात? काव्या म्हणते, मी मस्त. परंतु अचानकच विजयची आता देशमुखांच्या घरी एंट्री झालेली असते. आता विजय ते स्केच पाहत काव्याला विचारतो, कुठल्या आर्टिस्टकडून काढून घेतलंय? तर काव्या म्हणते, आर्टिस्ट घरचाच आहे. तर आता विजय काव्याला विचारतो, कोण? तर आता काव्या म्हणू लागते, पार्थ देशमुख, त्यांनी स्वतः हे स्केच काढलं आहे, ते स्वतःच एक आर्टिस्ट आहेत. आता विजय काव्याला म्हणतो, पण हे इतकं रफली का ठेवलं गेलंय? तर आता काव्या म्हणते, सॉरी. तर विजय म्हणतो, म्हणजे कोपरा दुमडलाय, म्हणजे चुरगळला गेलाय कागद आणि त्यावर डागही पडलेत, म्हणजे मी सहजच विचारतोय, कारण एखादी गोष्ट जर आपल्याला आवडली तर आपण ती अगदी मनापासून जपून ठेवतो, कारण कसं असतं ना, एखादी गोष्ट आपण जेव्हा प्राणपणाने जपतो त्याचा अर्थ ती गोष्ट आपल्याला आवडलेली असते. परंतु तुम्हाला हे चित्र आवडलं नाही आहे का? आता मात्र काव्याला धक्काच बसतो. तर विजय काव्याला म्हणतो, कारण या चित्राच्या बाबतीत तुम्हाला तितकं आवड असं वाटत नाही आहे, मला काही प्रॉब्लेम झाला आहे का? आता काव्याला काय बोलावं काहीच कळत नाही. आता विजयला फोन येतो. तर विजय म्हणतो, कुठे म्हणजे काय? तुमच्याच घरी आहे. काय म्हणजे? मी रम्याला भेटायला आलो होतो, असं म्हणत आता विजय ते स्केच काव्याच्या हातात देऊन तिथून निघून जातो. तर आता काव्या मनाशीच म्हणते, बाळाचं काय करायचं काहीच कळत नाहीये, घरच्यांना काहीच माहीत नाहीये, पण हे विजयकडून कळायला नको. त्या दिवशी सुद्धा त्यांनी आम्हाला पार्किंगमध्ये पकडलं होतं आणि त्यावेळी सुद्धा आमच्या चेहऱ्यावरचं टेन्शन त्यांनी पाहिलं, त्याचवेळी त्यांनी आम्हाला त्या टेन्शनमध्ये ओळखलं होतं की नक्कीच काहीतरी वेगळं घडत आहे. आणि आत्ताही पण माझ्या मनाची घालमेल त्यांनी आज चटकन ओळखली, पटकन पकडली गेली आहे मी. पण आता मला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. माझ्या मनाचा गोंधळ मला माहीत आहे, परंतु हा गोंधळ विजयला कळाला तर हे सगळं सत्य घरच्यांना यांच्याकडून कळायला अजिबातच नकोय मला. काव्य स्वतःच्या मनाला म्हणते, काव्य लवकरात लवकर तुला निर्णय घ्यावा लागणार आहे. तर दुसरीकडे नंदिनी त्या मुलीच्या बोलण्याचा विचार करत असते आणि त्याच वेळी त्या ठिकाणी जीवा आलेला असतो. जीवा येताच नंदिनीला म्हणतो, काय झालं? कुठे हरवलीयस? कोणाला पाहतेयस?
आता नंदिनीच्या हातात असणारे गजरे पाहून जीवा म्हणतो, हे काय, आज स्वतःच गजरे विकत घेतलीस? नंदिनी म्हणते, अहो तेच तर, एक निरागस गोंडस मुलगी माझ्या समोर येऊन उभी राहिली. खरं तर गजरे विकणारी कमाल मुलगी मला भेटली होती. खरं तर तुमची आणि तिची मला भेट घालून द्यायची होती, पण आत्ताच ती निघून गेली. तर जीवा म्हणतो, बरं ठीक आहे, तू बस पटकन. अगं दिवसभर तू अनवाणी चालतेस, पाय दुखत असतील, बस बरं. नंदिनी म्हणते, जीवा काय झाले? जीवा म्हणतो, काही नाही, बस ना तू, निघूया आपण. आता जीवा खूप अस्वस्थ असतो हे नंदिनीने ओळखलेलं असतं. आता नंदिनी जीवाला म्हणते, काय झालंय नक्की, तुमचा मूड का ऑफ आहे, काहीतरी घडला. आता नंदिनी जीवाची मस्करी करत असते. तर जीवा म्हणतो, मी खरंच अजिबात मस्करीच्या मूडमध्ये नाही आहे नंदिनी. तर नंदिनी म्हणते, माहीत आहे मला, तुम्ही उदास आहात, दुःखी आहात, आणि म्हणूनच तर मी तुमची फिरकी घेते. कारण एका लवगुरूनेच मला सांगितलं आहे की दुःख कितीही असलं तरी त्याला दूर लोटायला हसणाऱ्याच हातांची गरज लागते. बरोबर ना जीवा, बोला ना. तर जीवा म्हणतो, प्रेझेंटेशन होताच आणि मी माझ्या क्लायंटला अगदी समजावून सांगत होतो की त्यांची बेडरूम कुठे असणार, बाल्कनी कुठे असणार, किचन कुठे असणार, ह्या सगळ्याच गोष्टी मी त्यांना अगदी मनापासून समजावून सांगत होतो. परंतु अचानकच मला क्लायंटनी प्रश्न केला, तुम्ही चिल्ड्रन्स रूम कुठे बघताय? त्यावेळी मात्र मला काय बोलावं काहीच कळलं नाही. म्हणजे पुढे मला प्रेझेंटेशन द्यायचा मूडच नव्हता. मी एकदम शांतच झालो. नंदिनी म्हणते, आणि मग तुमच्या त्या क्लायंटने तुमच्या मनातील गोष्ट अगदी बरोबर ओळखली, हो ना? तर जीवा म्हणतो, हो, ते म्हणालेत की आपण पुन्हा भेटूया, कारण प्रेझेंटेशन 100% पूर्ण झालेलं नाही आहे, त्यामुळे आपण नंतर भेटू. आजचं हे प्रेझेंटेशन जीवा पॅटर्न वाटत नाही आहे. नंदिनीला खूप वाईट वाटतं, तरी सुद्धा नंदिनी जीवाची समजूत घालत म्हणते, इट्स ओके जीवा, नका एवढा विचार करू. तर जीवा म्हणतो, नाही नंदिनी, नॉट ओके, कारण जेव्हा जेव्हा माझ्या मनात बाळाचा विचार येतो ना, तेव्हा तेव्हा माझं मन त्या विचारांच्या मागून धावू लागतं. त्याच्या व्यतिरिक्त माझ्या डोक्यात कुठलाच विचार चालू होत नाही. सगळं डोकं अगदी त्या विचारांमध्येच हरवून गेलेलं असतं. आणि मग मात्र माझ्या लक्षात येतं की मी जिच्या मागून धावतोय ती कस्तुरी आहे. ती कधीच माझ्या हाताला लागणार नाहीये. पदरी फक्त निराशा आली आहे, हार आली आहे. आणि नंदिनी, मी हार मानली आहे, कारण माझ्या आयुष्यात बरं काही घडतच नाहीये. आता एक मुलगी तिच्या आईचा हात धरून जात असते. तर जीवा म्हणतो, हे असं आई बाबा होण्याचं स्वप्न आहे ना, ते फक्त स्वप्नच राहणार आहे. हे दिवस आपल्या आयुष्यात परत कधी येणारच नाहीयेत. मला तरी 100% खात्री आहे की आपण आई बाबा होणारच नाही. आता हे ऐकून पुन्हा एकदा नंदिनी निराश होते. तिला खूप वाईट वाटतं. नंदिनीला त्या मुलीचं बोलणं आठवतं की 100% खात्री कशाचीच नसते, पण आपण फक्त प्रयत्न करत राहायचे. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पार्थच्या ऑफिसमध्ये एक मॅडम असतात. तर ते एक सर म्हणू लागतात, आता 7वा महिना लागला आहे, त्यामुळे आता तू 3 महिने आराम कर, 3 महिने सुट्टी घे. तर त्यावेळी काव्या त्यांना प्रश्न करत म्हणते, यांनी सुट्टीवर जावं असं तुम्हाला का वाटतंय मिस्टर? एक गोष्ट लक्षात ठेवायची, आम्ही बायका आम्ही स्वतःलाही सांभाळू शकतो, आमच्या बाळालाही आणि आमच्या करिअरलाही. त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टीची काळजी करू नका आणि विचारही करू नका. आता काव्याचं हे बोलणं ऐकून पार्थ खूप खुश होतो. अभिमानानेच काव्याकडे पाहू लागतो. तर दुसरीकडे उदास निराश असणाऱ्या जीवाला मनवण्याचा नंदिनी प्रयत्न करत असते. नंदिनी जीवाला म्हणते, काहीतरी मिरॅकल नक्कीच घडेल, काहीतरी चमत्कार नक्कीच घडेल, आपण आई बाबा होणार. तर जीवा म्हणतो, तुला 100% खात्री आहे? तर नंदिनी त्या मुलीच्या आवाजातच म्हणते, आता 100% खात्री बाबा कशाचीच देता येत नाही, परंतु एक दिवस नक्कीच जातील सगळे डाग. तर आता जीवा नंदिनीकडे पाहताच बसतो. आता जीवाच्या चेहऱ्यावरचा आनंद पुन्हा आणण्यासाठी नंदिनी आरशासमोर उभी राहते आणि आता आपण प्रेग्नेंट असल्यावर कसे दिसू शकतो हे जीवाला सांगत असते. जीवा सुद्धा खुश होतो. आता या दोघांच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण पुन्हा येतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.